हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आपण बघत आहोत इयत्ता 9वी विषय आपला आहे इतिहास व राज्यशास्त्र. यामधला जो 10वा धडा आहे बदलते जीवन भाग 2, या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण आज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, कारण या स्वाध्यायामध्ये जे जे प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज उत्तरं आणि अशी उत्तरं दिलेली आहेत की जी तुमच्या परफेक्ट लक्षात राहतील. म्हणूनच हा जो व्हिडिओ आहे हा एंड पर्यंत बघा. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छिते की चॅप्टर 1 टू चॅप्टर 9 या सगळ्या धड्यांचे जे स्वाध्याय आहेत हे स्वाध्याय ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजेच काय होईल तर तुम्हाला इथून पुढचे राज्यशास्त्र या विषयाचे जे जे व्हिडिओज आहेत त्याचे जे स्वाध्याय आहेत ते जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर आता बघूयात आपण या चॅप्टरचा जो स्वाध्याय आहे यामधला प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न पहिला आहे आणि त्यामध्ये प्रश्न पहिला म्हणजे त्यातला पहिला, भारताने या ठिकाणी आपल्याला पर्याय विचारलेला आहे. च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. चला आता यावरचे आपण पर्याय बघूयात. सुनील गावस्कर, कपिल देव, सय्यद किरमाणी आणि संदीप पाटील. तर उत्तर जे आहे ते आहे ब उत्तर, कपिल देव. विधान कसं येणार पुन्हा? भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. राईट, हे होतं आपला पहिला प्रश्न कंप्लीट. आता दुसरा त्यातला, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात या ठिकाणी आपल्याला पर्याय विचारला आहे. भाषेचे वाढतं प्राबल्य चालले आहे आणि पर्याय दिलेले आहेत पंजाबी, फ्रेंच, इंग्रजी का हिंदी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे क, इंग्रजी. तर या ठिकाणी आपलं इंग्रजी असे येणार आणि विधान आपलं कसं येणार? जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे वाढतं प्राबल्य चालले आहे. हा आपला पहिला प्रश्न पूर्ण झाला. आता बघणार आहोत प्रश्न दुसरा. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. तर या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचा हा तक्ता दिलेला आहे आणि इकडच्या साईडला जो ही स्पेस दिलेली आहे ही रिकामी दिली होती. या ठिकाणी मी वेगवेगळे कलर्स वापरून ते फिलअप केलेले आहे, ती माहिती पूर्ण केलेली आहे. चला बघूया. पहिल्यांदा विचारलेला आहे भारतातील महत्वाच्या भाषा कोणत्या. तर याचं ते हे उत्तर आहे हिंदी, आसाम, बंगाली, गुजराती, या ठिकाणी गुजराती, त्याच्यानंतर कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत भाषा, तमिळ भाषा, तेलुगू भाषा आहे, उर्दू आहे, कोकणी आहे, मणिपुरी भाषा आहे, नेपाळी भाषा आणि सिंधी भाषा. तर या सगळ्या भारतातील महत्वाच्या भाषा आहेत. सेकंड विचारलेले आहे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडू कोण. तर त्याची सुद्धा ही माहिती. नॉर्मन प्रिचार्ड, त्यानंतर खाशाबा जाधव कुस्तीमध्ये यांनी पदक मिळवलेलं आहे. लिएंडर पेस, कर्णा मल्लेश्वरी, त्यानंतर राजवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा, त्याच्यानंतर आहे सुशील कुमार, विजेंद्र सिंग, गगन नारंग, त्याच्यानंतर आहे विजय कुमार, सायना नेहवाल, मेरी कोम, योगेश्वर दत्त, PV सिंधू आणि साक्षी मलिक. तर या सगळ्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केलेले आहे. तिसरं विचारलेलं आहे तुम्ही पाहिलेले बालचित्रपट. आता आपण जे बालचित्रपट पाहिलेले आहेत त्यांची नावे लिहूया. चला, अंजली, मोगली, बाल शिवाजी, त्यानंतर श्यामची आई, बाल हनुमान, बाल गणेश आणि श्रावण बाळ. तर ही सगळे बालचित्रपट आहेत. चौथा विचारलेला आहे विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे. बातम्यांचे प्रसारण करणारे ऑलरेडी तुम्हाला माहिती असतीलच, पण या ठिकाणी मी आपल्याला उत्तर देत आहे. IBN लोकमत, झी न्यूज, आज तक, CW न्यूज, देन त्याच्यानंतर इंडिया टुडे, टाइम्स नाव,
CVR न्यूज, न्यूज इंडिया 18, इंडिया TV, तेज, दूरदर्शन न्यूज. तर या सगळ्या वाहिन्यांच्या थ्रू बातम्यांचे प्रसारण केले जाते. तर हा होता आपला प्रश्न दुसरा, जे की तक्त्यामध्ये जी माहिती विचारली होती ती आपण पूर्ण केलेली आहे. चला आता बघूयात प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तर आपल्याला काही कारणं विचारलेली आहेत आणि अशा टाईपचे हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेमध्ये 2 ते 4 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. चला यामधला प्रश्न पहिला. भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले. त्या पाठीमागचं कारण. उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. कारण 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच वर्षी सुनील गावस्कर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. 1985 मध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. त्यामुळे भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले. हे त्या पाठीमागचं कारण. त्यानंतर प्रश्न तिसरातला प्रश्न दुसरा. चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे. याचं आपल्याला उत्तर विचारलेलं आहे, कारण विचारलेलं आहे. पहिला पॉइंट. चित्रपटाच्या क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांच्या नंतर रंगीत चित्रपटांचे युग आले. मनोरंजन क्षेत्रातील हिंदी चित्रपटांचे स्थान अतुलनीय आहे. हिंदी चित्रपट जागतिक चित्रपटाशी स्पर्धा करू लागले. हिंदी चित्रपट जगभर पोचले. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब उमटू लागले. पूर्वी 3 ते 4 तास चालणारा सिनेमा 1.5 तासांवर येऊ लागला. एकच पडदा आणि एकच सिनेमा 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी परदेशात हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला. या सगळ्या कारणामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे. तिसरा प्रश्न पूर्ण झालेला आहे. आता प्रश्न चौथा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला. भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे? आणि याचं उत्तर. पॉइंट पहिला. भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, त्याचबरोबर उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत. हा आपला पहिला पॉइंट. तर त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषा सुद्धा आहेत. बोलीभाषेऐवजी घराघरात इंग्रजी भाषेचे स्थान रुजत चालले आहे. त्यामुळे स्वतःच्या बोलीभाषेचा विसर पडत चालला आहे. त्यावेळीच जपायला हव्यात, अन्यथा एक चांगला ठेवा नष्ट होईल. त्यासाठी भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे. प्रश्न दुसरा. वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा. आणि याचं उत्तर. तर हा जो प्रश्न आहे हा 2 मार्क्सला विचारला जातो आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पॉइंट पहिला. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव वृत्तपत्रांवर आणि प्रसार माध्यमांवर पडला आहे. पूर्वी वृत्तपत्रे कृष्णधवल रंगात म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट छापली जात होती. पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्रे रंगीत झाली. पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे. वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊ लागली आहेत आणि अशा प्रकारे वृत्तपत्रांचे स्वरूप बदलले आहे.
त्यातलाच तिसरा प्रश्न पुढील, दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत? आणि याचं उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, दूरदर्शन या माध्यमात पुढील बदल झाले आहेत. पॉइंट पहिला, सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन, कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन पुढे रंगीत झाले. सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठराविक वेळ मनोरंजन असे दूरदर्शनाचे स्वरूप होते. पुढे शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्रे, राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याचे सविस्तर वार्तांकन, बातम्या असे एक एक उपक्रम वाढत गेले. त्यानंतर तिसरा पॉईंट, 1998 मध्ये स्टार म्हणजे सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन या खाजगी उद्योग समूह भारतात आल्यामुळे भारतातील सुरुवातीच्या काळातील नीरस, एकसुरी, प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले आणि अशा प्रकारचे जे बदल आहेत हे दूरदर्शन या माध्यमामध्ये झालेले आहेत. आणि आता त्यानंतरचा हा शेवटचा प्रश्न, दादासाहेब फाळके यांच्याविषयी माहिती आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या सहाय्याने मिळवा. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची यादी तयार करा. तर हा प्रश्न तो ऍक्च्युली तुम्हाला शोधण्यास सांगितलेला आहे, बट या ठिकाणी मी याचं उत्तर देते. धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके, त्यांचं पूर्ण नाव आहे धुंडीराज गोविंद फाळके. त्यांचा जन्म त्र्यंबकेश्वर, मृत्यू नाशिकमध्ये झालेला आहे. फाळके हे चित्रपट निर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले व्यक्ती होय. त्यामुळे त्यांना भारतीय चित्रपटाचा जनक म्हटले जाते. 1913 साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला मूक चित्रपट होय. 1937 पर्यंतच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 95 चित्रपटांची व 26 लघुपटांची निर्मिती केली. तर ही थोडक्यात दादासाहेब फाळके यांच्याविषयीची माहिती होती. आता बघणार आहोत आपण दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलेल्या व्यक्ती कोणकोणत्या आहेत. तर त्यांची नावे, अमिताभ बच्चन, अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद, देवकरानी, पृथ्वीराज कपूर, प्राण, मनोज कुमार, विनोद खन्ना, शशी कपूर आणि सुलोचना. तर ह्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तर अशा प्रकारे हा आपल्या या 10व्या धड्याचा स्वाध्याय होता. तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट वाटला, काही शंका आली तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजून पण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो इथून पुढचे जे व्हिडिओज मी अपलोड करणार त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.